नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्या आहे स्लॅब आपला. तर आता ते मोडगीट टाकली मोडू आणि ते आता बांधून ठेवावं लागते. काय मोड आली पाहिजे म्हणून तिला आता तिकडे चाललो, चमकुऱ्यात ठेवली आहे म्हणून. तर 5 वाजता घालू आपण हे. तोपर्यंत अधिक थोडीशी मुरते फुगते तोपर्यंत ते लोहा बंद झाला तर मग आलो वर. तर पडायला लागते म्हणजे त्याच्यात लाईन फिटिंगचे. तर बिट्टू द्या आता टाकून देतो म्हणे. म्हटलं टाक पटापट राजा, पाणी यायच्या आधी, कारण पाण्याचा मोसम बनला होता आणि सकाळी काही वेळेवर जमलं नसतं ते टाकून. वातावरण तर असं बनलं होतं का बोलाचं काम नाही. असं वाटे किती पाणी येते बोन किती नाही. कोणतंही जर तुम्हाला लाईन फिटिंगच्या निगडीत काम असेल तर आशिष सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडीशी फिटिंग झालीच होती तर त्यामुळे आम्ही पाणी चालू झालं नाही. म्हटलं आता आली आपण उद्या, कारण स्लॅब होता आणि पाणी काही थांबाचं नाव नव्हतं घेऊन राहिलं. कंटिन्यू पाणी येऊन राहिलं होतं. आता काय करतो. मलाही एका मिनिटापुरता विचार पडला काय होईल कसं होईल म्हणून. मला अंदाज लागला होता का उद्याही म्हटलं पाणी धुते आपल्याला आता चांगलं स्लॅबमध्ये. नेक्स्ट डे विषय असा झाला, आज सकाळपासून पाणी चालू आहे. सकाळी बिट्ट्या येतो म्हणे पैप टाकाले राहिले, एवढं टाकायचे राहिले आहे. आज स्लॅब आहे आणि पाणी चालू आहे शिकीन. एवढ्या जोरानं पाणी चालू आहे कबलाचं काम. आता चांगला ठोकून गेला, रात्रभर पाणी आलं. आता काय होते काय नाही. बंद झालं पाहिजे बा पाणी, बंद झालं पाहिजे पाणी. नाही तर वांदे सकाळी उठल्यावर पाहू राहिलो तो. जाऊ दे घेऊन इथल्या गाड्या किती लागलं पाणी. चला खाली जातो आता मी. मग आले 8-8:30 वाजता हे स्लॅब टाकायची मशीन आणि माणसंही आले. मग पाणी बंद झालं. नाही म्हटलं आता काही पाणी येणार नाही. म्हटलं जमलं बा म्हटलं आता. आणि ते बिल्ड ते चैला गिल्या बांधाले, कारण स्लॅब वरतो होता. इथं काही लिफ्ट लागत नाही म्हणे. लिफ्ट लागली असते ते चैला गिल्या बांधायचं काही काम नव्हतं पडलं. बिट्टूदाई आला सकाळी. त्यानंही पैप गिप सगळे बसून धरले बस स्लॅबचा लोहाच्या आधी. आणि मग मशीनचंही काम चालू झालं होतं. ते म्हणे आता लवकर लवकर स्लॅब चालू करतो म्हणे म्हणे. शेपर घेवा तिकडे डोळ्या मारला. मग चालू झाली याची स्लॅबची गडबड का म्हणजे पाण्याच्या आधी लवकर लवकर स्लॅब झाला पाहिजे. मग हे डॉक्टर पेक्षी आणलं होतं. तो गेलो घेऊन त्याच्याजवळ. तेव्हा प्लसचं सिमेंट आहे म्हणे, टाकायची गरज नाही आहे म्हणे. मी म्हटलं तरी डबल टाकून द्या बा, काय असो सेफ्टीसाठी. मग खोलकाल केलं सिमेंट, कारण रात्री पाणी आलं होतं तर झाकून ठेवलं होतं टालीतच. म्हटलं टालीतून काही काढून नये आपण डायरेक्ट. आणि झाली ना चालू मग मशीन बा. जमलं म्हटलं बा आता. आणि पाण्याने उघाड दिलेली होती. मी म्हटलं आता काही पाणी येत नाही. जमलं म्हटलं आता. हा तुटत नसते पण तो लागलेली म्हणून तुटलाच ना तो आता. शेवटी ज्याचं भेव होतं ते झालंच. पाणी आलंच बा. झाकझूक करासल्या पण या का म्हटलं आता थोडीशी घ्यायची एवढी क्लिप काढून घेतो. आणि ते क्लिप काढल्यावर बा डबल मी मोबाईलही काढला आणि झाकझूक करू का काय करू काही सुधरी नाही. बरं झालं पोरं सोरं होते त्याने सगळं करू लागलं बा, नाही तर मला आकात झाला असता. सर हे झाकल्याचे हा हा मोठ शिजून ओके मध्ये तयार होती. पण पाणी काही थांबायचं नाव नव्हतं घेऊन राहिलं. 2-2.5 तासानं पाणी थांबलं पण डबल मशीन चालू झाली स्लॅबची. मग कुठं मनाले बरं लागलं का नाही. म्हटलं आता कुठं टेन्शन नाही राहिलं. म्हटलं आता स्लॅब व्हायचं.
आमचे छोटे आमदार साहेब इथं आता पैसे काढून राहिले. दिवसात गेलो पैसे काढाले तर चिपिन गाडीतलं पेट्रोल संपलं. वापस येता येता घरी आणि मग बोलावलं बा धन्यात आले ये बा म्हटलं गाडी घेऊन कोणाची तरी पेट्रोल सरलं याच्यातलं तर दुसरं झालं का तिसरं गाडी पण पडली बघतात रस्त्यानं. चला घरी. घरी पोहोचलो तर स्लॅब कंप्लीट झालाही होता. येईनं मशीन धुणं लावली होती. ह्या शेवटला माल जो होता ह्या कॉन्क्रीट ह्या रेपट्यावर टाकणं लावला होता त्यानं बिनकामाचा माल. स्लॅब कंप्लीट झाल्यावर त्या कामवाल्या लोकांनी त्यानं आंघोळा केल्या पण मग केला नाश्ता आणि मग सगळे मग इकडले तिकडे आपल्या गल्लीतले लोकच यायला लागले नाश्ता करायला सगळेजण. मग शेवटले आपले पोरं आले. ते सगळे मित्रमंडळी होती ती सगळे हजर झाली. असं हा याचा पाबा पहिले काय म्हणते ते हे त्या माझा हिमायू. हा असं 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 जमलं काय. मला माणूस की ना काय ते. इकडे सगळे जण नाश्ता करायला आवाज द्यायला आलो तर इकडे त्रिशाबाईच्या इच्छकपणा चालू होत्या करणं. आता बाय ए पोरी बाय. आता संध्याकाळी असं वातावरण उघडलं तर असं वाटतं आज पाणीच नाही आलं सप्पा. मग आली लास्ट टाईमची गाडी. सगळे उरलेले आपले जिल्हा परिषदवाले मित्र आले बा. त्याचा नाश्ता चालू होता आणि शेवट दादूचा चालू होता सगळ्यात. तिच्या साईल दिसू देऊन थोडसा. टाक 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 डोक्यावर टाक. आजच्या कार्यक्रमाचे शेवटले पाहुणे येऊन आता झाला आहे त्याचं नाश्त्यापर्यंत. घे मारून घे. आहे का हा घे घे दे. हा घे खोरकार करून घे थोडस. आम्ही मला मग तर असते रातचा. हा घे घे वाया जाईल ना. घेऊन टाकू ना. मॅच म्हटलं चालू कोण घ्या म्हटलं तसं पण बुक नसून तरी खाऊन घ्या म्हटलं. ठेवूच नका म्हटलं. ही ना खरंच नाही ठेवलेले का मला काय माहित नव्हतं खरंच सिरियसली घेऊन म्हणून. हा स्मार्ट बॉय आले का तुम्ही तर सगळ्या चालले काय. हा हा अरे बिलकुल. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच भाई. कारण आज स्लॅब होता. एवढे वांदे झाले का बोलायचं काम नाही. कारण पाणी बम भयानक आलं सकाळपासून. ब्लॉगमध्ये पाहिलंच असून तुम्ही किती अकात झाला तर ठीक आहे. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आवडला असेल तर लाईक करा. नसन आवडला तर शेअर करा. आणि सप्पास नसन आवडला तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. उद्या रक्षाबंधन आहे लक्षात ठेवा.